आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती। आज जवळपास 3600 कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणींच्या करता या महिन्याचे आम्ही डीबीटीवर पाठवलेले आहेत। उद्या त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्त्वाचा निर्णय आज झालेला आहे। मी याआधी सुद्धा अनेकदा या संदर्भामध्ये आम्ही म्हटलेलं आहे की लाडकी। तर नमस्कार मित्रांनो, जसे आपल्या अजितदादांनी सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहे। त्यांनी माहिती दिल्यानुसार लाडकी बहीण योजना ही बैलपोळ्यानिमित्त तुमच्या अकाउंटमध्ये लवकरच तुमच्या जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये आलेले आहेत। अजितदादा आणि फडणवीस यांचा मोठा निर्णय झालेला आहे। त्यामध्ये त्यांनी बैठकीमध्ये सांगितलेले आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये आज किंवा उद्याच्या डेटमध्ये येणार आहेत। तरी तुम्ही तुमच्या जवळच्या सेतू किंवा बँकेला जाऊन तुमच्या अकाउंटमध्ये चेक करू शकता। सर्वात आधी तसे तर पंजाब इंडियन पोस्ट पेमेंट बँकेवाल्यांना मेसेज येऊन जात असतो, तसे तुम्ही तुमच्या मोबाईलवर पण मेसेज आलेला असेल, तुम्ही चेक करू शकता। बैलपोळ्यानिमित्त हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही पैसे जाऊन चेक करू शकता आणि ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले नाहीत ते त्यांना थोडंसं वेट करावं लागेल, कारण की कोणाकोणाला पैसे लवकर येऊन जातात आणि कोणाकोणाच्या खात्यात जमा व्हायला 2 ते 4 दिवसाचा टाईम लागू शकतो। फडणवीस साहेबांनी आणि अजितदादांनी सांगितल्याप्रमाणे ते 1 ते 2 दिवसामध्ये पोळ्यानिमित्त पोळ्यासंदर्भात तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करणार आहेत, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। तर तुम्ही तुमच्या जवळच्या सेतूमध्ये किंवा मिनी बँकमध्ये जाऊन तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले की नाही चेक करू शकता। त्याचप्रमाणे कधी तुमच्या मोबाईलवर मेसेजसुद्धा येऊ शकते, तुम्ही मेसेज पाहूनसुद्धा तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले की नाही ते चेक करू शकता। लाडकी बहीण योजना या संदर्भात आजची सगळ्यात मोठी बातमी, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहे। आणि ज्यांच्या त्रुटी आहेत, जसे की ज्यांचे पैसे खात्यामध्ये जमा होत नाहीत आहे किंवा टेक्निकल इश्यूमुळे त्यांचं खातं बंद झालं किंवा कोणताही प्रॉब्लेम असेल, तर त्या संदर्भात आम्ही आमच्या अकाउंटवर बरीचशी माहिती दिलेली आहे। लाडकी बहीण योजना या संदर्भात तुमचे पैसे जमा का बरं होत नाहीत आणि कोणाकोणाला या लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करण्यात आलेला आहे किंवा कोणाकोणांना पैसे नाही मिळणार आहेत, कोणाकोणाची KYC किंवा आपल्या खात्याचं आधार लिंक जे आहे बँकेचं खात्याचं ते दुसऱ्या आपल्या हस्बंडच्या नावानं आहे, अशा महिलांना पैसे मिळणार नाही मिळणार त्याबाबतीत आम्ही व्हिडिओ टाकलेला आहे। आणि ज्या महिलांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे नाही आले, 1-2 दिवसात किंवा पैसे आले किंवा नाही आले, त्या पैसे येण्यासाठी 2 ते 3 दिवसाचा समय लागू शकतो। कदाचित 2 ते 3 दिवसात ज्या कोणत्या महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे नाही आले ते आम्हाला मेसेज करा, आम्ही त्यांना सविस्तर माहिती देऊ। तसं राज्य सरकार यांनी सांगितल्याप्रमाणे पोळ्यानिमित्त तुमच्या अकाउंटमध्ये 1 ते 2 दिवसामध्ये पैसे जमा होतील। त्यांनी फंड जमा केलेला आहे, तो तुमच्या अकाउंटला यायला 2 ते 3 दिवस लागू शकतात किंवा त्यापेक्षा जास्तही दिवस लागू शकतात। आणि ज्या महिलांचे प्रॉब्लेम झालेले आहेत, खात्यात पैसे येत नाहीत आहे, 2-3 महिने झाले पैसे येतच नाहीत आहे, त्यांची कोणाकोणाचे नाव कट झालेले आहे, कोणाकोणांना याच्यानंतर लाभ मिळणार किंवा नाही मिळणार या संदर्भात मी व्हिडिओ बनवून टाकलेले आहे आपल्या नोकरी प्रेम या यूट्यूब चॅनलवर। आणि कोणत्याही प्रकारची तुम्हाला माहिती लागल्यास किंवा कोणत्याही प्रकारचं प्रॉब्लेम असल्यास तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता, आम्ही त्यानुसार तुम्हाला संपूर्ण माहिती देऊ शकतो। आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही नोकरी प्रेम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व लाडकी बहीण योजना किंवा नोकरी संदर्भात सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या नोकरी प्रेम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता व नोटिफिकेशनसाठी तुम्ही बेल आयकॉनलासुद्धा प्रेस करू शकता। त्याने तुम्हाला आमचा व्हिडिओ सर्वात आधी दिसेल व लाडकी बहीण योजना किंवा नोकरी संदर्भात जेही काही गोष्टी असतील ते सगळ्यात आधी तुम्हाला माहीत पडेल। धन्यवाद। आणि पोळ्याच्या तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून व
नोकरीप्रेमी यूट्यूब चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.